आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज होते माझ्या भाच्याचं जायवळ. हे जायवळ घेऊन आम्ही आज जाणार आहोत एकविरेला. घरात सगळ्यांनी त्याचं औक्षण करून घेतलेलं आहे. त्याला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्या बड्डेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की पहा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा. सकाळी आम्ही 7 वाजता घरातून निघालेलो आहोत. एक बस आणि 4 व्हीलर आहेत बाकीच्या. तर आम्ही निघालो आहोत एकविरेला. आता आम्ही एकविरेला पोचलेलो आहोत. या नवसाचा इथे बकरा तुम्हाला दिसत असेल. जे कोणी नवस बोलतात, कोण बकरा बोलतो, कोण कोंबडा, तो इथं येऊन बळी देतात. त्याच्यानंतर आम्ही पायथ्याच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. आज रविवार असल्यामुळे भरपूर अशी मंदिरामध्ये गर्दी होती. त्याच्यानंतर पायथ्याच्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्यानंतर इथे पहिल्यांदा पहिल्या पायरीवर कापूर लावून छान असं इथे सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला टोपलीमध्ये बसून वर चढायला गेलेलं आहे. त्या टोपलीचं छान असं डेकोरेशन केलेलं आहे. मोर बनवलेला आहे. काही जण कोंबडा वेगवेगळ्या प्रकारामध्ये असं डेकोरेशन करतात. काही लोक तर इथे पायाच्या गुडघ्यावर चालत चालत जाऊन वर देवीचं दर्शन घेतात. जे मनापासून देवीला नवस बोलतात त्यांची इच्छा नक्कीच ही देवी पूर्ण करते. रांगेमध्ये बरेच गर्दी असल्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतले देवीचे. मुख दर्शन सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आणि रांगेमध्ये सुद्धा 2 ते 3 तास उभे राहून इथे दर्शन होते. आणि ज्यांचे केस काढायचे असतात त्यांना रांगेत उभं राहावं नाही लागत. त्यांना डायरेक्ट तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो. दर्शन घेतल्याच्या नंतर त्याच बाजूला हे केस काढली जातात. इथे बघू शकता तुम्ही, केस काढायचं चाललेलं आहे. केस काढल्याच्या नंतर खाली उतरून आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये बकऱ्याचं मटण होतं, चिकन, मच्छी फ्राय, सुरमई, बोंबील, हे सर्व प्रकारचं असं जेवण होतं. तांदळाच्या भाकरी.